नमस्कार, मी रामेश्वर जामगे. युवा राज्य न्यूज प्रस्तुत युवा कट्टा या कार्यक्रमामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो. भारताचा स्वातंत्र्य लढा असो की संयुक्त महाराष्ट्राची चळवळ असो, कलाकारांनी त्यामध्ये मोलाचे योगदान दिलेलं आहे. अण्णाभाऊ साठेंचं उदाहरण घ्यायला गेलं तर अण्णाभाऊ साठेंनी छक्कड गायली आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीला एक वेगळं वळण दिलं. आणि या छक्कडच्या माध्यमातून किंवा कलाकारांनी आपल्या कलेच्या माध्यमातून प्रशासनावर, शासनावर आणि राज्यकर्त्यांवरती आसूड ओढण्याचं काम केलं. आता भारत स्वतंत्र जरी झाला असला, महाराष्ट्र जरी वेगळा झाला असला, संयुक्त महाराष्ट्र असला, तर या महाराष्ट्रामध्ये भ्रष्टाचार, या देशामध्ये भ्रष्टाचार लोकशाहीला घातक ठरत आहे. आणि याच भ्रष्टाचारावरती आता इथला तरुण बोलायला लागला आहे. आणि अशाच भ्रष्टाचारावर बोलणाऱ्या तरुणाला आपण आपल्या स्टुडिओमध्ये बोलवलेलं आहे. युवा कट्ट्यावरती उगं नवं माय नांदेड होय, नेत्यांच्या खिशात करोडो रुपये या रॅपच्या माध्यमातून इथल्या प्रशासनावर ताशेरे ओढणारे, इथल्या प्रशासनावर आसूड ओढणारे प्रथम तारू आपल्या सोबत आहेत. आपण त्यांचं युवा कट्ट्यावरती मनपूर्वक स्वागत करू. प्रथम भाऊ, तुमचं युवा कट्ट्यावर मनपूर्वक स्वागत. धन्यवाद. प्रथम भाऊ, माझा पहिला प्रश्न असा आहे की आपण भ्रष्टाचारावरती रॅप लिहिला, हे रॅप लिहिण्याची कल्पना नेमकी कुठून सुचली? कल्पना असं झालं होतं की जे नगरपालिकेच्या आता निवडणुका होणार आहेत, आता सध्या ग्रामपंचायतच्या निवडणुका 2 डिसेंबरला येत्या काळामध्ये पार पडणार आहेत. त्याच्यानंतर जे आपली मेन नगरपालिका आहे त्यांच्या निवडणुका येणार आहेत. तर त्या निवडणुकीवर मी एक रॅप तयार केला होता, गायक नेता म्हणून. मग असं झालं की नांदेडमध्ये एकदा सोडून 3-3दा अतिवृष्टी झाली, एकदा सोडून 3-3दा झाली. माझ्या काकाच्या घरात पाणी शिरलं, गोरगरिबांच्या घरामध्ये पाणी शिरलं, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले, काही शेतकऱ्यांनी फाशी घेतली. मग असं झालं की मी रॅप लिहायला चालू केला गायक नेता म्हणून. मग त्याच्यानंतर विषय मला मिळाला की अतिवृष्टी झाली, कोणते नेते बघायला येत नव्हते, काय करत नव्हते, सगळीकडे भ्रष्टाचार चालूच होता. मग मी चालू केलं उगं नवं माय नांदेड होय, हे पहिली लाईन लिहायला चालू केली. मग त्याच्यानंतर काय लिहायचं, मग नेत्याच्या खिशात करोड रुपये अशी कल्पना सुचत मग त्याच्यामध्ये गरिबीचे मुद्दे दाखवले, काही शेतकऱ्यांचे मुद्दे दाखवले, भ्रष्टाचारीचे दाखवले, लाचखोरीचा बाजार कसा होतो ते दाखवला. तुम्ही आता गायक नेता रॅप म्हणाला, तर गायक नेता रॅपच्या 4 ओळी म्हणतात. गायक नेता होता 5 वर्ष गायक नेता, आला दारी मागा उठा, कुठं सांगी लपून होता, खड्ड्यामध्ये पूर्ण रस्ता, आश्वासनाच्या किती फोटा, व्हिडिओ मध्ये खोटा बाता, नंतर जनतेच्या लाता, सांगा असे पाप कुठं धुता. येणाऱ्या काळामध्ये माझा रॅप येईल. या रॅपच्या ओळी आहेत आणि या रॅपच्या ओळी ज्या आहेत त्यांनी खड्डे, रस्ते, नेता गायक या गोष्टी वापरल्या. सध्या नांदेडमध्ये फिरत असताना तुम्ही बघत असताल या रॅप मधल्याच ओळी तुम्हाला रस्त्यावरती दिसतात आणि हेच वास्तव चित्र इथला तरुण मांडायला लागलाय. त्यामुळे नेत्यांनी विचार करायला हवा, आता आपण किती भ्रष्टाचारात गुंतायचं आणि किती जनतेच्या उपयोगी यायचं. तर प्रथम भाऊ, माझा पुढचा प्रश्न असा आहे की नेमके हे रॅप जे लिहिता तुम्ही, पूर्ण तुम्ही नेत्यांवरती ताशेरे ओढता, प्रशासनावरती ताशेरे ओढता, याची सुरुवात कधी झाली, कधीपासून घ्यायला लागला? मी तसं जर बघायला गेलं तर रॅप 10वी पासूनच करतो, पण अशामध्ये 2022च्या नंतर मला छंद लागलेला आहे. लॉकडाऊनच्या नंतर म्हणजे लॉकडाऊन लागलं तेव्हा रॅपचा छंद लागलेला आहे. पहिलं गाणं 2023 मधलं जानेवारीमध्ये 3 तारखेला गदार दोस्ती म्हणून गाणं होतं. मग त्याच्यानंतर असेच 1-2 गाणे टाकले. त्याच्यानंतर वी वॉन्ट जस्टिस म्हणून बलात्कारवर एक रॅप सॉन्ग टाकलेला आहे, जे की अक्षय शिंदे म्हणून नराधम होता त्याच्याविषयी, आणि जे की अक्षताताई म्हणून एक होती तिच्यावर जे झाला होता. अजून बदलापूरची घटना म्हणा, अजून एक लेडी डॉक्टर होती त्यांच्यासोबत जे झालं होतं त्याच्यावरच मी एक बलात्कारचा चालू केला होता. म्हणजे सोशल रॅपचं तिथून चालू झालं होतं. बलात्कारचा रॅप. इंसानियत जमाने में थोड़ी बच जाती, हैवानियत की हद पार नारी लूटी नहीं जाती, कहते कपड़ों को छोटा पर इनकी सोच है छोटी, वासना की शिकार होती हर एक घर की बेटी, घबरा जाती सांस लेने कसूर क्या लड़की का है, करतूत भी खराब सी खराबी इनकी सोच है, रेप करने वाला मर्द असलियत में ना मर्द है, अबरू लुटते हैवानों को फांसी का फंदा रखा है, घूमता आजाद लुटेरा लेके मंत्री का सहारा,
गलत हाथ लोगों के ये सत्ता का बसेरा, समाज से पूरे बहन छुपाती अपना चेहरा, छीनी जाती अस्मिता तब देश होता बहरा। बेटी मिट्टी सी मुस्कान, हर परिवार की पहचान, जिस घर से अनजान उसी घर की मेहमान, दूसरों को करे पिता दान जैसे खुद का ही पान, आज के दौर में गर्भ में लेते जान, फूल जैसा लड़की को बाप बड़ा करता संभाल के, पैदा हुए लड़की करना छोड़ते ये, ऐसे नीच अपराध पर आवाज उठाता ना कोई, ऐसे राक्षसों को मारना चाहिए एसिड डाल के। हा सोशल इश्यू आहे, म्हणजे बलात्कार हा या आपल्या मानवतेला लागलेली कीड हा आहे, ओके. म्हणजे हैवान वाढत चाललंय. आव्हान वाढत आणि चाललंय. मुद्दा असा आहे की एखाद्या मुलीवरती बलात्कार होतो, बलात्कार होतो, कोणी आवाज पण उठवत आवाज नाही. उठवत नाही आणि न्यायव्यवस्था न्यायव्यवस्था. एवढा वेळ लावते की जो अन्याय झालेला असतो त्या हो. मुलीवरती त्याच्याही पुढचा अन्याय न्यायव्यवस्था हो. करते. कारण अन्याय झाल्यानंतर 4-4, 5-5, 10-10 वर्ष त्या हो. केसेस चालतं. मिटायला लागतात. समोर मी असं लिहिलं होतं, अक्षरता फॉर जस्टिस, ताई होती एकटीच, नव्हती ती बिचारी, देव घरी सुरक्षित, ढोर पापी दोषी होते पुजारी ते नीच, देवाचे पुजारी निघले हवसचे पुजारीच, किंचाळते ऊर तिचे फाटते जेव्हा काळीच, पापणीचे ओले रक्त अश्रू असतात गाळी, किंवा आली वडव्याला घेतला त्यानं जीव, ना मंदिर ना हॉस्पिटल शाळेत सुरक्षित नाही, अशा किती बोलू माझ्याकडे बातम्या अनेक, 3 वर्षाच्या कळीवर पण काल झाला रे. प्रचंड वाईट परिस्थिती आहे. समाजातले विदारक चित्र तुम्ही तुमच्या रॅपमध्ये मांडलंय. पुढचा असा प्रश्न आहे की या सोशल इश्यूवरती तुम्ही लिहिताय हो. ना, तर या सोशल इश्यूवरचा पहिला रॅप कोणता होता तुमचा? हेच होता, वी वॉन्ट जस्टिस म्हणून, रेपिस्ट वर काढलेला पहिला. शैक्षणिक पार्श्वभूमी काय तुमची? माझी 12वी 2018ला झालेली आहे. मग त्याच्यानंतर मी 12वीच्या नंतर कॉलेज ड्रॉप करून पुण्याला कामाला होतो 2-3 वर्ष लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये. मग त्याच्यानंतर आता सध्या नांदेडमध्ये येऊन हे वापस चालू केलं. म्हणजे लॉकडाऊनच्या नंतर 12वी नंतर तुम्ही कामाला होता हो. पुण्याला. आता शिक्षण वगैरे चालू असेल. नाही, शिक्षण वगैरे अजून चालू नाही सध्या, कॉलेज बंद आहे सध्या. आता सध्या पाहताय तुम्ही सोशल इश्यूवरती लिहिताय, तर काय वाटतं एवढे आता नांदेड आपलं एज्युकेशनल हब म्हणून उदयास यायले. आपण पाहतोय की नांदेडचं श्यामनगर, भाग्यनगर हो. एरिया असो, हजारो म्हणण्यापेक्षा आता लाखो म्हणलं तरी चालतंय. एवढे विद्यार्थी तर हो, शिक्षणासाठी विद्यार्थी येतात. शिक्षणासाठी खूप तर काय सध्या शिकून नोकरी भेटते का? एक सोशल इश्यूवरती लिहिताय तर अवेअरनेस म्हणून काय? शिक्षण क्षेत्रात तर असं झाले, काही जणांचे मला बघायला गेलं तर काही जणांचा व्यवसाय झालाय म्हणायला काही हरकत नाही. पण काही शिक्षक आहेत की लेकरांसाठी न फीस घेता काय करतात, आणि आपल्या नांदेडचे जे बाहेरून नांदेडमध्ये येतात, अं, त्यांच्यासाठी जे शिक्षणाचं जे मुद्दा आहे ते म्हणजे चांगलाच आहे नांदेडमध्ये. असं काही नाही की नांदेडमध्ये शिक्षण योग्य नाही. नांदेडमध्ये शिक्षण अति योग्य आहे. बाकी नांदेडचे जे विद्यार्थी आहेत ते पण अति गुणवान विद्यार्थी आहेत. बाकी माझं म्हणणं एवढंच आहे की पालकांना, की तुमच्या लेकरांकडे थोडं लक्ष द्या, बघा काय करतात तिकडं एकदा, जे हॉस्टेलला राहतात, जे रूमवर राहतात, एकदा बघा, कारण नांदेडचं वातावरण थोडं बिघडलेलंच आहे थोडंफार. तर रॅप लिहिताय, सोशल इश्यूवरती लिहिताय, नेत्यांवरती ताशेरे ओढताय, त्याची आवड कशी लागली? आवड तर रॅपची आवड तर लहानपणापासूनच होती, कारण मी आंबेडकरी चळवळीतला विद्यार्थी आहे. शाळेत असतानाच मी बाबासाहेबांचे गाणे म्हणायचो, शिवाजी महाराजांचे गाणे म्हणायचो शाळेमध्ये 1ली-2रीला असताना. तिथून पप्पाचा ऑर्केस्ट्रा होता. पप्पा घरीच प्रॅक्टिस घ्यायचे गाण्याची, देशभक्ती गाणे म्हणायचे मी. मग ते चलत समोर आता न्यू जनरेशन म्हणलं तर आता सध्या रॅपचा असा वाढलेला आहे रॅपचं, की सगळ्याच्या तोंडात रॅपच. कोणी गाणे ऐकत नाही, सगळेजण रॅपच ऐकतात. पण रॅपचा मुद्दा असा आहे की रॅप हे एक चळवळ म्हणून बघावं लोकांना. रॅपला खूप जण असे आहेत की रॅपला हे याच्यात दारूचे दाखवतात, सिगरेट पिताना दाखवतात. हे लोकांना वाटते की हे छपरी पोरं करतात,
दुसरं कोणी करू शकत नाही. रॅपचा मुद्दा असा लोक काही जण बघतात, पण मी लोकांना सांगतो की रॅपचा मुद्दा हे एक सामाजिक चळवळीसाठी आहे. खरं बघायला गेलं तर रॅपचा मुद्दा. रॅप ही एक कला प्रकार आहे हो. आणि प्रत्येक कलेच्या माध्यमातून आता आपण आतापर्यंत पाहत आलो. भारत स्वतंत्र चळवळ असो, महाराष्ट्र मुक्ती संघ, महाराष्ट्रातलं स्वतंत्र महाराष्ट्र चळवळ असो, यामध्ये आपण पाहत आलो की कलेच्या माध्यमातून लोकांनी जनजागृती केली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात वासुदेवाची ही कला परंपरा आहे वासुदेवाची. त्याच्या माध्यमातून त्यांनी गावोगावी जाऊन जनजागृती करण्याचं काम केलं. म्हणजे हे रॅप कला प्रकार आहे. यात छपरीपणा वगैरे नाही. कलेला छपरीपणा नसतो, कलेला जात नसते, कलेला धर्म नसतो, कलेला कोणता रंग नसतो. कला ही पाण्यासारखी निर्मळ असते. त्याच्यात तुम्ही जे टाकाल ते ओतलं जातं. आणि हा रॅप प्रकार तुम्ही निवडला, तर इथून पुढचं व्हिजन काय, की रॅपचे जे मोठमोठे शोज असतात जसं सिंगिंग शोज, तर त्या संदर्भात काय आहे? तसा तर काही विजन नाही म्हणा, आलं तर पाहू समोर. कारण आता सध्या स्वतःवरच फोकस करायचंय, स्वतःचेच गाणी तयार करायचे, स्वतःचेच गाणेच टाकायचे, बस. बाकी दुसरं काय. हे जे रॅप आता तुम्ही काढलात की उगनव माय नांदेड आहे, नेत्यांच्या खिशात करोडो रुपये, कसा प्रतिसाद मिळतोय लोकांचा? कारण हे खूप युनिक आहे. म्हणजे आजपर्यंत कोणी बोललं नाही यावरती. आणि परिस्थिती नांदेडची तशीच आहे. करोडो रुपये पोटामध्ये पचवलेत, इकडनं तिकडे, तिकडनं इकडे लोक नेते फिरतायत, ठेकेदार मालामाल झाले सगळं. हे या गाण्याला तर प्रतिसाद खूप मिळते सध्या. तर पाहू अजून कुठपर्यंत गाणं पोहोचल. अपेक्षा तर मोठ्या आहेत गाण्याच्या. सध्या तर युट्यूबला तेवढं काय झालं नाही व्ह्यूज, पण इन्स्टावर गाणं सध्या ट्रेंडिंगला आहे. युट्यूब चॅनल तुमचं? युट्यूब चॅनल प्रथम तारू, त्यावरती हा रॅप आहे. हो. काय सांगाल नांदेडच्या तरुणांना, काय सांगाल तुम्ही की रॅपचा वापर जे छपरी म्हणतात तर त्यांनी चळवळीसाठी आणि लोकजागृतीसाठी करायला हवे, या संदर्भात काय सांगाल? मी फक्त एवढं सांगतो मुलांना की रॅप ऐका, तुम्ही ऐका, तुम्ही त्याच्यातली जी पॉझिटिव्ह गोष्टी आहेत तेच घ्या, निगेटिव्ह नका घेऊ. कारण निगेटिव्ह घेतलं तर त्यात त्यांचंच नुकसान आहे. पॉझिटिव्ह घेतल्या तर तुमचं काही मोटिवेशनल गाणे आहेत, मोटिवेशनल म्हणा, असे गाणे खूप आहेत की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर गाणे आलेले आहेत, शिवाजी महाराजांवर गाणे आलेले आहेत, खूप असे बरेच गाणे आहेत. तुम्ही ते गाणे ऐका सोबत सोबत, बस. बाकी काय ना. नांदेडच्या आंबेडकर नगर मधला एक तरुण येतो, उगनव माय नांदेड आहे, नेत्यांच्या खिशात करोडो रुपये आहे, या टॅग लाईन वरती एक रॅप बनवतो. त्या रॅपला लोक डोक्यावर घेतात आणि नेत्यांची आणि सध्याच्या राजकारणाची परिस्थिती तो जनतेसमोर मांडतो. आताच त्यांनी उल्लेख केल्याप्रमाणे रॅप हा छपरी लोकांचा खेळ आहे किंवा छपरी लोकांचा नाद आहे असं लोक समजतात. पण याच रॅपच्या माध्यमातून त्यांनी समाजात होणाऱ्या वाईट गोष्टींवरती प्रहार केला, त्यावरती असोड ओढला, नेत्यांच्या खिशातले रुपये दाखवले आणि ते खिशातले रुपये त्यांच्या खिशात कसे गेले हे सुद्धा त्यांनी त्या रॅपच्या माध्यमातून दाखवलं. निवडणुका जवळ आल्या, तुमच्याकडे नेते येतील, 1000-500चा आमिष दाखवतील, संध्याकाळी एखादी क्वार्टर देतील. पण विचार करा, एखादी क्वार्टर आणि 1000-500 रुपये घेऊन जर तुमचं एका दिवसाचं घर चालेल, पण पुढची 5 वर्ष तुम्ही काय करणार? तुमच्या घरासमोरचा रस्ता, तुमच्या घरातली लाईट, शासनाच्या योजना त्या तुमच्यापर्यंत पोहोचतात का? रॅप ही एक कला आहे आणि कलेच्या माध्यमातून प्रथम तारुई आणि समाजातल्या ज्या वाईट गोष्टी आहेत त्यावरती घात करण्याचं काम केलं, त्यावरती असूल ओढण्याचं काम केलं आणि आवाज उठवण्याचं काम केलं. असं तरुणांनी पुढे यायला पाहिजे आणि त्यांच्यातल्या कला बाहेर काढून त्या कलेच्या माध्यमातून समाज जागृती केली पाहिजे आणि जी लोकशाही आहे ती लोकशाही बळकट करायला हवी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटले होते की मी भारतीय घटना लिहून ठेवली, पण ही घटना चालवणाऱ्यावरती अवलंबून आहे की या देशामध्ये कसं राज्य निर्माण करायचं. म्हणजे आता हे घटनेच्या आधारावरचे राज्य चालवत आहेत, ती लोकच जर भ्रष्टाचारी असतील, ते लोकच जर जनतेला लुटणारे असतील, तर हे देश लोकशाही प्रधान देश म्हणून कसा पुढे येईल? आणि त्यावरती आघात ओढण्याचं काम, त्यावरती असूड ओढण्याचं काम प्रथम तारूसारखे कलाकार करतात. खरंच अशा कलाकारांचं आम्हा सगळ्यांना अभिमान असायला पाहिजे. आणि प्रथम भाऊ, तुम्हाला भावी कार्यासाठी मनपूर्वक शुभेच्छा. असेच तुमचे रॅप समाजातल्या वाईट घटनांवर
घाव करणारी असावी आणि येते. समाजाला योग्य दिशा दाखवणारी असावी. तुम्ही आम्हाला येते. वेळ दिलात आणि आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल मनपूर्वक आभार. मी जनतेला एकच नांदेडच्या म्हणजे मराठवाड्याच्या जनतेला एकच आवाहन करतो की मला काही जास्त बोलता येत नाही. मी तरी बोलण्याचा प्रयत्न करतो. मला फक्त गाण्यातच बोलायला आवडते. तरी मी तुमच्या समोर सांगतो की जे नांदेडमध्ये जी परिस्थिती सध्या चालू आहे, गोरगरिबावर अन्याय, शेतकऱ्यांचे जे नुकसान होते, सरकार त्याची भरपाई बरोबर देत नाही. काही जणांचे घरात पाणी घुसलं नाही तरी त्यांना पैसे मिळतात. फक्त तुम्ही जे यावेळेस जे नगरपालिकेला जे निवडणूक होणार आहेत, तर सहजासहज माझं म्हणणं एवढंच आहे की जे आता जे नवीन चेहरे आहेत, जे नगरसेवक थांबलेले आहेत नवीन, तुम्ही त्यांना सपोर्ट द्या. बघा, त्यांचं काम बघा, मगच तुम्ही त्यांना हे करा. बाकी कॉटर, साडी या गोष्टीला तर तुम्ही यावेळेस आहारी पडूच नका. बस बाकी एवढंच म्हणणं आहे माझं. मी युवा राज्य आणि सरांचे मी मनापासून आभार मानतो की मला बोलवल्याबद्दल, माझा सत्कार केल्याबद्दल, माझा इंटरव्ह्यू घेतल्याबद्दल धन्यवाद बोलतो. आणि असंच माझ्या गाण्यांना समोर चालून प्रेम देत चला. जय भीम, जय शिवराय, जय संविधान. धन्यवाद. आपल्यासोबत होते उगनवमाय नांदेड होय, नेत्यांच्या खिशात करोडो रुपये फेम प्रथम तारो. त्यांच्याशी आपण संवाद साधला आणि जाणून घेतलं या रॅप विषयीचं त्यांचं मनोगत. अशाच तुमच्या भागातल्या ताज्या घडामोडी आणि तुमच्या भागातील यशस्वी संघर्ष गाथा ऐकायची असतील तर पाहत राहा युवा राज्य न्यूज लाईव्ह. बातमी जी प्रभाव पाडेल. धन्यवाद.